हाचे अभिप्रायो अगवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी मग अछूत म्हणे सुखे जे किरटी तू जनिके ते पूस पाऊन मेखे मनाचेनी या बोला पाथे मणितले सांगपा श्रीकृष्णा ते काय मणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखू केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसी आचने जाणिजे जो समाधी सुख भुंजे अखंडित बालकृष्ण भगवान भगवान परमात्मा अर्जुनास उपदेश करत असताना म्हणतात, अर्जुना ज्यांची बुद्धी स्थिर झालेली आहे तो कधी इंद्रियाच्या प्रसारामध्ये रममाण करत नाही. जरी इंद्रियामध्ये मन जर रमत असलं तर त्याला तुरंत बुद्धी आकर्षित करून आपल्याकडे घेते. त्याच्या प्रसारामध्ये बुद्धी कधी रममाण होत नाही असे भगवान परमात्मा म्हणतात, ज्याची बुद्धी निश्चळ झालेली आहे. अर्जुन हा विस्तार संपूर्ण ऐकून घेतो आणि भगवंताला म्हणतो, देवा माझा एक अभिप्राय आहे, तुझी इच्छा असेल, तुझी जरी इच्छा असेल तर मी विचारू का? भगवान म्हणतात, अर्जुना कुठलंच मनामध्ये शंका ठेवू नको, विचारण्याकरता कुठलीच मनात शंका ठेवू नको. जे काही तुला विचारायचंय ते सविस्तरपणे विचारून घे. तरी अर्जुन बोलतो कसा, देवा हाची अभिप्रायो अगवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. प्रश्न विचारणारे प्रश्न सोडवणाऱ्याचं मूड बघितलं पाहिजे. आणि जर इच्छा असेल, कृपा असेल तर कृपानिधी एक प्रश्न विचारू का? देव बोलतो, तुला प्रश्न विचारायचा आहे ना, तू स्पष्टपणे विचार, कुठली शंका करायची गरज नाही आहे. मनामध्ये आणि काही ठेवू नको, मनामध्ये उन्मेखता काही ठेवू नको. या बोला पार्थे मणितले सांग पा कृष्णा ते काय मणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखो केली. भगवान परमात्मा असं म्हणल्याचे, भगवान परमात्मा विचार म्हणल्यावर अर्जुनाने पहिला प्रश्न केलेला आहे, देवा स्थित प्रज्ञा मुणावर कुणाला? स्थित प्रज्ञा का भाषा समाधिश्य केशव. समाधिश्य केशव हे परमात्मा स्थित प्रज्ञा म्हणावं कुणाला? आणि स्थिर बुद्धी जी असते ना, तिला ओळखावं कसं, तिचं चिन्ह कसं असते. आणि ज्याला समाधी सुख म्हणतात, जे समाधीचा अखंड सुख भोगत असतात, त्यांची स्थिती कशी असते, अशा रूपात वागत असतात. देवा हे कृपा करून मला सांगावे. मणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी. देवा स्थित प्रज्ञा म्हणतोच खरी आहे, पण स्थित प्रज्ञाला ओळखायचं कसं? स्थित प्रज्ञा म्हणजे काय? आता कृपानिधी सुरुवातीला शब्द बोलल्यामुळे भगवान परमात्मा कृपेचा सागर आहे. वेळ न लावता परमात्मा अवतरणो जो षड गुणा दे करणो तो काय तेत नारायण बोलतो असे.
भगवान परमात्मा परब्रह्म है, तब परब्रह्म अवतरणो जो षडगुणाधिकरणो, षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा कानाला ज्या पद्धतीनं सुंदर वाटेल त्या पद्धतीनं तो सांगणार आहे. आणि तो कोण आहे? तो परब्रह्म अवतरणो. अवतार भगवान परमात्मा कशा करता धारण केले? परब्रह्माने अवतार धारण केले जगत कल्याणाकरता. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा पद्धतीचं भगवंताचा जन्म आहे. आणि भगवान परमात्मा म्हणते अर्जुना ऐक, ज्याच्या मनाला अभिलाषा आहे, चित्त देऊन ऐक, स्थित प्रज्ञा म्हणजे काय? ज्याच्या मनाला अभिलाषा आहे, स्वतःच्या सुखाला कधीही साप धरू शकत नाही, कारण स्वतःच्या सुखापासून दूर राहतो. म्हणे अर्जुना पर्यसी ऐक, म्हणजे पर्यसी म्हणजे ऐक, जो हा विलास प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करे तो असे. ज्याचा अभिलाष, ज्याचं मन विषयामध्ये आहे, आसक्ती आहे, वासनेच्या पाठीमागे आशा आहे, ज्याच्याकडे काही पाहिजे असं जिज्ञासा आहे, ज्याच्याकडे तो कधीही स्वतःच्या सुखाकडे जात नाही. त्याच्या उलट जो नित्य तृप्त आहे, कुठलीच अभिलाषा नाही, ज्याच्या अंतकरणाला कुठलीच ओढ नाही, ज्याच्या अंतकरणाला कुठलीच आशेची जिज्ञासा नाही, त्याच्या उलट सांगितले बरं, ज्याच्याकडे अभिलाषा आहे त्याला कधीच स्वतःचं सुख सापडणार नाही. ज्याच्याकडे अभिलाषा कुठलीच नाही, अंतःकरणाला म्हणजे मनाला अभिलाषा नाही, बुद्धीला अभिलाषा नाही, अहंकाराला अभिलाषा नाही आणि चित्ताला अभिलाषा नाही, ज्याच्या अंतःकरणाला कुठलीही अभिलाषा नाही आणि विषयाचा अधीन कसं काय राहणार? नाही होणार ना, कारण कुठली अभिलाषा नाही. असं भरायचं आहे. जो सर्वदा नित्य तृप्त, तृप्त शब्दात तृप्त आहे. पोट भरलं की माणूस काय करतो? घास वाढायला घ्या, एखादी घास बरी एक्स्ट्रा, तुझ्या पाया पडतो, नको 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 तुझ्या पाया पडतो, एक घास घ्या, तुझ्या पाया पडतो बाबा, असं नाही जाऊ, म्हणजे तृप्त झाला का? ही पोट तृप्त झालं की पुन्हा एक घास सुद्धा खाऊ वाटणार नाही. आणि खाल्ला तर काय करेल मग? वकून येईल, त्याची बाधा तयार होईल, सहसा त्याला खाऊ वाटतच नाही, कारण तो तृप्त झालेला आहे. गोडी गोडीनं कंठापर्यंत खाईल, पण वकल्याशी राहणार, कारण अधिक तृप्त झाल्यावर नकोसच आहे त्याला. जर पोटाला तृप्त झालं तर ते कुठलीही इच्छा बाळगत नाही. ज्याचं अंतःकरण भरितू, काय म्हणले भगवान परमात्मा? जो सर्वदा नित्य तृप्त अंतःकरण भरितू, ज्याचं अंतःकरण भरलेला, जसं पोट भरल्याच्या नंतर तृप्त होतो आणि तृप्त झाल्याच्या नंतर कुठली अपेक्षा करण्याची नसते, तसे अंतःकरण जर भरलेला असेल तर तू काही मागेल का? मन काही खायला मागेल? मन काय खायला मागतो? विषय खायला मागतो इंद्रियाच्या द्वारे. बुद्धी संकल्प विकल्प करत राहते, तृप्त नसलेलं सांगतं. अहंकार मी म्हणत राहतो सारखं, आणि चित्तात काय दुसरं बसलेलं असते की पताच लागत नाही. आत्मा पूर्णपणे भरलेला आहे, तो सर्व काम संपूर्ण त्याच्याकडून निघून गेलेलं असते. आणि काम वासना ज्याच्याकडे पूर्ण नाही झालेली आहे, ज्याचं मन आत्म्यामध्ये प्रसन्न होऊन गेलं, ज्याचं मन आत्म्यामध्ये विलीन होऊन गेलं, ज्याच्या मनाला कुठलीच बाहेरची इच्छा नाही,
त्याला स्थित प्रज्ञा म्हणतात. लक्षात असू. प्रज्ञा म्हणजे पराचं पूर्णपणे ज्ञान होणे, परमात्म्याचं पूर्णपणे ज्ञान होणे, त्याला प्रज्ञा म्हणतात. आणि ते ज्ञान मी काल बोललो ना, हालणारं ज्ञान नकोय. आढळ ढळणार नाहीये, अखंड खंडणार नाही, स्थिर कधी हलणार नाही. जे ज्ञान पिकलेलं आहे तेच ज्ञान गोडीला उतरते. ज्याचं ज्ञान आदूर आणि कच्च आहे ते गोडीला कधीही उतरत नाही. कारण तो कामू सर्वता जाय. कुणाचं? जयाचे आत्मतोसी मन राहे. आत्म्याच्या आनंदामध्ये, आत्मसंतोषामध्ये ज्याचं मन राहिलेलं आहे तोची स्थित प्रज्ञा होय पुरुष जाण. त्याला म्हणतात स्थित प्रज्ञा. त्या पुरुषाला म्हणतात स्थित प्रज्ञा. ज्याचं अंतकरण पूर्ण तृप्त झालेलं आहे, ज्याचा आत्मा, ज्याचं अंतकरण पूर्ण भरलेलं आहे, ज्याचं मन रात्रंदिवस आत्मसंतोषामध्ये रममाण करतो त्याला स्थित प्रज्ञा म्हणतात. त्या पुरुषाला स्थित प्रज्ञामध्ये राहणारा म्हणतात. ज्याचं मन आत्म्याला पूर्णपणे जाणलेलं आहे, त्याची गोडी लागलेली आहे. ज्याचं मन पूर्णपणे रममाण झालेलं आहे आत्म्यामध्ये, आत्मानंदामध्ये, तेच मन जेणेकरून तृप्त होऊ शकतो, दुसरा नाही आहे. आणि बाकी दुसरीकडे जर मन तृप्त होत असेल तर शक्य नाही. मन तृप्त जर झालं तर ते आत्म्याच्या आनंदात तृप्त होत असते. आणि मी तर सांगितलं तुम्हाला साधना की या मनाला तृप्त करण्याकरता बुद्धीनं त्याला चांगलं खाऊ घातलं पाहिजे. कालचा विषय आपण आज पुढे बोलतो तेच. कारण हे जर कळत नसेल, महागांचा कालचा विषय जर लक्षात नसेल तर हे काही कळणार नाही. आता स्थित प्रज्ञा म्हणजे काय? स्थित म्हणजे न हलणारा स्थित म्हणतात. पराचं ज्ञान हे प्रज्ञा. त्याचं ज्याचं अंतकरण झालंच नाही, त्याचे विषय इंद्रिय काय हलणार झाले, ती लक्षण असते त्याचं की तो कामू सर्वता जाये. काम वासना सर्व त्याच्याकडून निघून गेली असते. तो कामू सर्वता जाये, जयाचे आत्मतोसी मन राहे, तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. अर्जुनाला म्हणतात की देव बरोबर ह्याला म्हणतात म्हणजे स्थित प्रज्ञ. ज्या सागरावर कुठलीच लाट उठत नाही, ज्या सागरावर कुठलीच लाट उठत नाही त्याला काय म्हणावं? स्थित झालं सागर. त्याच्यावर लाटा दिसत नाही, त्याच्यात तरंगाकार सूक्ष्म दिसत नाही, म्हणजे स्थिर झालं. कारण जैसी आपली पूर्वस्थिती होती त्याच स्थितीला ते जल गेल्यामुळं त्याला स्थित प्रज्ञा म्हणतात. अंतकरणामुळे जीव ठरला. हे चार लोकाच्या संगतीमुळं जीवाला अंतकरण म्हणून, म्हणजे चार लोक अंतकरणामुळे जीवाला नाव आलेलं आहे जीव म्हणून. ज्याचं अंतकरण पूर्णपणे तृप्त झालं, जीवाला जीवपणा राहिला का? नाही. जीव होऊन कुठे गेला? म्हणजे मूळ स्थितीवर गेला. पाण्यावरल्या लाटा संपला, पाण्यावर लाटा होत्या तेव्हा काय दिसले आपल्याला? लाटा. पाणी बी लाटा रूपानं दिसलं, पण लाटा पूर्ण समाप्त झाल्या, पहिलं पाणीच सत्य झालं. तसं लाट स्वरूपाने म्हणजे अंतकरणामुळे जीव लाट स्वरूपाने येतो. पण अंतकरण जर तृप्त झाले असेल, म्हणजे लाटा समाप्त झाल्या असतील तर जीव राहत नाही. कारण मूळ स्थितीला जातो, पूर्वस्थितीला जातो. आता माहित आहे पूर्वस्थिती म्हणजे कोण आहे? कारण आत्मतोसी. आत्मा आत्म्यात विलीन होऊन जातो. उदाहरणामध्ये आत्मा ओळखत असताना आत्माचं स्वरूप धारण करतो, जीव हा आत्मरूपानं धारण करतो. देवाला हुडकीत असताना हा जीव देवरूपून होऊन बाहेर येतो. मग आता मला सांगा, पाण्याला हुडकीत पाण्याचा थेंब जर गेला आणि पाण्यातून पुन्हा वापस येता येईल का त्याला? पण लाटा मावळल्या मुळे पाणी ओळखू येणार नाही, पाण्यात पाणी मिसळल्याला ओळखू येणार नाही, किंवा त्याला वेगळं काढता येणार नाही. त्याला म्हणतात स्थित प्रज्ञा. अनंत दुःख जरी आले त्याचं मन कधी उद्विग्न होत नाही,
त्याचं चित्त कधी उद्विग्न होत नाही. कारण दुःख आले हा संसाराचा नियम आहे, सुख आलं हा संसाराचा नियम आहे. कधी दुःख आलं म्हणून त्याचं चित्त उद्विग्न होत नाही, कधी जास्त सुख प्राप्त झालं म्हणून त्या सुखाचा आड घेऊन खुश होत नाही. जशा स्थितीमध्ये जन्म झाला तशा स्थितीमध्ये पूर्ण राहतो. ज्याची उत्पत्ती जशी राहते तशाच स्थितीमध्ये पूर्ण लय होतो. मग त्याला दुःख आलं तर काय आणि सुख आलं तर काय. म्हणून म्हणतात दुःख जरी आलं नाना दुःख तरी प्राप्ते जयासी उद्विग्न नाही चित्ती आणि सुखाची आरती आड पेजेना. सुखाच्या आड बसून त्याचा सुखाचा लाभ काही घेत नाही आणि दुःखाच्या मध्ये काही राहत नाही, कारण दुःखाच्या त्याला लेस लागू शकत नाही. मग ज्या ठिकाणी सुखदुःखाची जाण राहिली नाही, त्याला जाण जरी राहिली तरी तो सुख आणि दुःखाला समान समजतो. दुःख येतो ते कुणाला येतं? मनाला येतं. कळतं कुणाला? दुःख आल्याला मला दुःख झालं, मला सुख प्राप्त झालं. मन दुःखात रडतो, मन दुःखात सुखात आनंद मानतो. ज्याचं मन आत्म्यामध्ये तोष झाला असेल, आत्म्यामध्ये संतोष पावला असेल, तर ते दुःख कोणाला आणणार नाही. दुःख आलं कोणाला माहिती नाही, सुख आलं कोणाला माहिती नाही. सुख दुःख समस्थिती म्हणतात. शीतोष्ण समस्थिती, सुख दुःख समस्थिती. त्या ठिकाणी काम क्रोध सहज नाहीसे होऊन जातात. हे काम क्रोध कुणाचा भाव आहे? अहंकाराचा भाव आहे. क्रोध गुणाचा भाव आहे, अहंकाराचा भाव आहे. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. काम क्रोध बंदी खाणे, बंदी खाण्यात आता काही ठिकाणी बंदी खाण्यात बांधता तर येते, बांधावं लागलं काही ठिकाणी. आणि काही ठिकाणी ज्याचं मन आणि अहंकार स्वतःहून आत्म्यामध्ये जर तृप्त झाले, ते काम आणि क्रोधाच्या ठिकाणी ते जातात का? ज्याच्याकडे काम आणि क्रोध संपला त्याचं भय सुद्धा संपून जातं. एवढं लक्षात असू द्यायचं. ज्या माणसाला जास्त भीती वाटते ना तो माणूस कामी राहतो, आणि ज्याच्याकडे काम राहते ना त्याच्याकडे क्रोध राहते. एवढं लक्षात असू द्या. याचे लक्षण आहे. ज्याच्याकडे काम आहे त्याच्याकडे क्रोध आहे, ज्याच्याकडे काम क्रोध आहे त्याच्याकडे भय बी आहे. लक्षात माणसाला उगच घेऊ धड वाट, ह्याचे हे लक्षण आहे. ज्याच्याकडे काम आणि क्रोध सहजपणे नाहीसे झालेले आहेत त्याच्याकडे कसलीच भीती राहिलेली नाही. आणि का भीती राहिली? तो कारण परिपूर्ण आहे. तो आत्म्याला भ्यायची गरज लागते का? माणूस भेटतो कुणाला? रात्रीच्या भेटतो कुणाला? भूताला. तुम्ही ज्याला भूत म्हणतो त्याला काय म्हणावं? आत्मा म्हणावं. बरं, जो मन आत्म्याचा आनंद घेतो तो कशाला भेईल? आता मला सांगा. गुरुपुत्रांनी तर भूताला खेताला ह्याला भ्यायची गरज नाही, कारण आत्मा आणि तुमचा आत्मा, त्या भूताचा आत्मा आणि तुमचा आत्मा दोन्ही एक रूप असतात. जो परमात्म्याशी प्रेम करतो त्याला भूत कशी भेद करतील? आल्याला भूत प्रणाम करेल, कारण ओळखीला हरी, कारण तो धन्य आहे. मी भटकतोय आणि हा धन्य आहे, कारण संसारात असून तो ओळखला. पण माझी ज्यावेळेस ओळखायची वेळ होती त्यावेळेस मी ओळखलं नाही म्हणून आज भटकतोय. कोण श्रेष्ठ आहे? हरी ओळखलेला माणूस श्रेष्ठ आहे. पण भेटतो काय कुणाला? ज्याच्याकडे शरीर नाही, ज्याला भूत म्हणतात. गंमतीची गोष्ट आहे. भूताला शरीर आहे का? त्याचं शरीर आपण जाळलो, बरोबर आहे. भूत तर तुम्ही आहात, कारण तुमच्याकडे 5 भूत आहेत. बिचार ते तुम्हाला भेणार. उलटी क्रिया कशी झाली? कुणा भ्यावा कुणाला? आत्मा जर
ह्या पुडीनं आत्म्याला धरून घेतली, आयुष्य संपते कोणा सोडलं तर बरे सोडते का? बांधून ह्या पुडीने जर बांधून घेतली त्या आत्म्याला, आयुष्य सरेपर्यंत किती झटकण्या मारला तरी आत्म्याला बाहेर निघू देत नाही. मग ती आत्मा भिल का नाही? एक मध्ये गेला त्याला सोडायला तयार नाही, मी आज ह्याच्यात गेलो तर पुन्हा कसं बरं बाहेर निघायचं? ही आत्मा कळला पाहिजे. ही गुरुमुळे आत्मा कळला जातो. गुरु जे बीज मंत्र देतो केवळ आत्म्याला ओळखण्याचं करतो. तू आत्मा आहेस आणि तू परमात्मा आहे. आत्मा आणि परमात्मा एकरूप होणे. ज्याच्या मनाला आत्मा आनंद प्राप्त झालेला आहे, ज्याच्याकडे काम नाही, ज्याच्याकडे क्रोध नाही, काम क्रोध ही गेले आपल्यापासून लयाला. काम क्रोधाला बांधायची गरज नाही. काम वासनेकडे मन चाललं म्हणून असं नाही आहे. ज्याचं मनच काम वासनेकडून दूर गेलेलं आहे. वासराला जबर दूध पिऊ वाटलं किती दावे धरा, अंगडे तुडवतोय, पाय तुडवतोय, हात बोट काचून जाते, त्याचं नरड कापल्याने होते, पण वासराला गाईला जाऊन झटणारा झटणार. आणि तो चारा खाऊन जर पोट भरलेला असेल तर दूध काढणाऱ्याने टटरा धरून तर 4 पॉइंट मागे जाते. नग म्हणा लागू तुला. असं तसं जरी थानाला जाऊन लावलं असं करीत बाजूला निघून जाते, कारण तो तृप्त आत्मा झालेला आहे. हे मग मन तृप्त झालेलं आहे. मग ते विषयाकडे आणि म्हणजे कामाकडे ओढ घेईल का? नाहीये. काम वासनेची जेवढी गोडी आहे त्याच्या करोडोपटीने परमात्म्याची गोडी आहे. कोणती गोडी? आणि काम वासनेची गोडीच आपण बघितली म्हणून आपल्याला काम वासनेची गोडी गोड वाटते, पण कधी परमात्म्याची गोडी जर चाकली तर शक्यतो काम आणि कसलीच वासना त्याच्याकडे राहणार नाही. ती भ्रमच राहणार नाही त्याच्याकडे, कारण तो ओळखलाय पूर्ण परमात्म्याला, पूर्णपणे ओळखले. जीवानंच ओळखले असं नाही. मनानं ओळखलं, अहंकारानं ओळखलं. अहंकाराने क्रोध सोडून दिला, मनाने काम सोडून दिला. कळलं का? बुद्धीनं भय सोडून दिला, बुद्धीनं आहार सोडून दिला आणि चित्ताने भय सोडून दिलं. बघा, आहार निद्रा भय मैथून. आहार निद्रा भय मैथून. आहारावर बुद्धी चालत असते. ज्याचा त्याचा धर्म दिले सोडून, त्यांनी अधर्म दिले सोडून म्हणायचं. धर्म नाहीये, अधर्म दिले सोडून. मनाचा अधर्म काम वासना, अहंकाराचा अधर्म क्रोध बाळगणे. बरोबर आहे का? आणि चित्ताचा अधर्म भय. आणि बुद्धीचा अधर्म निद्रा. कारण जास्त जेवण करा काय होते? झोप लागते. गमत आहे का? कारण बुद्धी हे आहारमय बुद्धी आहे, विज्ञानमय बुद्धी, आहारमय बुद्धी आहे. आहार जसा करता तशी बुद्धी प्रकट होत असते. पाण्यामध्ये आपण हिरवा कलर घालून फेस आणा, वरी फेस हिरवा दिसतो. बरोबर आहे. लाल करा, लाल फेस येतो. तसं यथा आहार तथा विहार होऊन जातो बुद्धीचा. चारीने जर अधर्म सोडले, चारीला गोडी जर परमात्म्याची लागली तर इथं आता आगाऊ कोण आहे जे कोणाला हट्टा निर्माण करण्याकरता. चारीला जर गोडी लागली आणि आता इथं हट्टा निर्माण म्हणजे चित्त उद्विग्न करण्याकरता आहे कोण. म्हणून दुःख जरी आलं तरी चित्त उद्विग्न होत नाही. सुख आलं तरी मनाला आनंद, म्हणजे सुख आलं म्हणून त्याची काही भान राहत नाही. मग आता काम क्रोध तर कुठे गेले? पार पडून गेले. भय मनाची तर वस्तू आहे, त्याला म्हणतात परिपूर्ण से. ऐसा जो निरवधी तो जाण पास स्थिर बुद्धी. जो निरसूनी उपाय
उपाधी भेद रहितु जो ऐसा जो निर्बधी, असा जो अमर्याद जो जाणपा स्थिर बुद्धी, अमर्याद ज्याची मर्यादा नाही, वर्णन करता येत नाही एवढी स्थिर बुद्धी आहे मध्ये, बाहेर नाही बरं. स्थित प्रज्ञाचा माणूस लवकरात लवकर ओळखणं कठीण असते बरं. मधून त्याची बुद्धी स्थिर आहे. जो निरसुनी म्हणजे त्याग करून उपाधी भेदरहित झालेला असतो. उपाधीला त्याग करून, उपाधी कधी आत्म्यामध्ये घेत नाही, मनामध्ये कधी घेत नाही, चित्तात कधी घेत नाही, बुद्धीला कळू देत नाही, अहंकारला बनवू देत नाही. हे 4 लोक आहेत बरं का मतीला असू द्या. बाकी कोणी काम केले किसी से डरने की बात नाही. 4 लोक जर तुमचे झाले, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, बाकीचे चिलबिल कोणी काही करू शकणार नाही. ना इंद्रिय ना पंच विषय, मजालच नाही. हे 4 लोक तुमचे व्हावे. हे चतुरंग सेना आहे. ही सेना जर झाली याचे 4 प्रधान दांडगे, विषय इंद्रिय हे सेना आणि याचे 4 प्रधान. चतुरंग म्हणजे कळते का? पायी चालणारे, बरोबर आहे, घोड्यावर चालणारे आणि रथावर बसून चालणारे आणि एरोप्लेन चालणारे. पायी चालणारे म्हणजे 2 पायानं, घोड्यावर म्हणजे 4 पायानं, रथावर म्हणजे आता चक्के राहते ते व्हीलर म्हणले आणि पाय नाही ते तयार झाले उदाहरणाने, आणि एरोप्लेन वरून उडत्या प्रकाशाने. असं 4 प्रकारची जी सेना आहे, ही सेना म्हणजे इंद्रिय आणि याचे मुखंड प्रधान म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार. हे अंतःकरण ज्याने या 4 प्रधानाला आपल्या अधीन करून टाकलं किंवा प्रजेशी घ्यायची काय गरज नाही, म्हणून म्हणले त्यांनी की बाबा आणि भया तेने काही परिपूर्ण तो. त्याचं मन भीतीला जाणत नाही, काम क्रोधाला जाणत नाही, कारण तो परिपूर्ण झालेला आहे. असा जो निर्वधी अमर्याद आहे, असा जो स्थिर बुद्धीचा माणूस आहे आणि उपाधीला भेद करून निघून पुढे गेलेला आहे, त्याला काय म्हणावं? स्थित प्रज्ञा. कसा राहतो तो? इतकी समबुद्धी झालेली असते, इतका व्यापक झालेला असतो, जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रोका जैसा आधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. चंद्राचा जसा प्रकाश असतो, सर्व व्यापी प्रकाश असतो, चोरावर सुद्धा सारखाच, साधूवर सुद्धा. चोरावर म्हणून काय अंधार देतो का? नाही. साधूला म्हणून काय जास्त प्रकाश देतो का? नाही. आधोम आणि उत्तम प्रकाशा माझी न म्हणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. कोण झाला तो? हरी झाला. ऐसी अविच्छिन्न समता. अविच्छिन्न, छिन्न म्हणजे भंग, अविच्छिन्न म्हणजे कधी न भंग होणारी समता, भूत मात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळी, कुण्याही वेळाला चित्त पालटत नाही. भूतांची दया ही भांडवल संता, आपुलाली ममता नाही देही. अशी अविच्छिन्न समता असणारे जे भूत मात्रावर सतत राहणार आणि कधीही पालटू शकणार नाही ते चित्त, कुण्याही वेळेला ते चित्त कधी डगमगणार नाही. पहिलं बुद्धी मन चित्त सांगितले, ते अखंड चित्त असणार जे हे कसा? जो सदा समबुद्धी घेता समान श्रीहरी. श्री आणि हरीला समान समबुद्धी घेता. इतकी समानता आणि कधीच खंडन होत नाही असं जे चित्त आहे, केवळ भूत मात्र प्राणीवर त्याची मया आहे. अशा प्रकारचा ज्याचा भाव आहे, कधी तो वक्त्याला नागवणार नाही आणि चांगल्याला असं उडाल लावून येणार नाही, असा समभाव आहे ज्याच्याकडे. ऐसा हरिक शोक रहित
जो आत्मबोध भरित तो जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा, त्याला प्रज्ञा म्हणावं बघ. अशा प्रकारचा जो हरेक शोक रहित, हरेक म्हणजे सुख, शोक म्हणजे दुःख, हे दोन्ही गोष्टीला रहित आहे आणि आत्मबोधानं पूर्णपणे भरलेला आहे. आत्मबोधे तोषला, कारण आत्मबोधानं परिपूर्ण झालेला आहे तो. जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा, त्याला म्हणतात बाबा गुणवंत, त्याला म्हणतात बाबा कसलीच असणारे जे हे कमी तरता नाही त्याच्या बुद्धीकडे किंवा कुंडली वरदे हरी विठ्ठल. स्थिर प्रज्ञा म्हणजे स्थिर बुद्धी. जशी प्रज्ञायुक्त म्हणजे स्थिर प्रज्ञा म्हणजे स्थिर बुद्धी. म्हणजे बुद्धीचं आणि प्रज्ञाचं किती गुण आहे बघा, लक्षात बसलं का. ज्याच्या बुद्धीनं जाणीवेच्याही पुढचा परमात्म्याला ओळखलेला आहे, नेणे तर जाऊ दे, जाणीवेच्याही पुढचा परमात्मा ओळखलेला आहे. म्हणजे ज्या परमात्माला पाहण्याकरता गेला तो परमात्माच होऊन झाला. आता जाणणारा कोण पाहिजे, जाणावं कुणाला. आता जाणतेपणा तरी का मिरवायचं एक बार ओळखून भेटल्यावर. देव झाला तरी देव झालो म्हणून सांगायचंय का, नाही. ज्याची बुद्धी पूर्णपणे स्थिर पावलेली आहे ती कशी झालेली आहे म्हणजे व्यवहारात कशा पद्धतीने वागतो ओळखून कठीण आहे ती. का कुर्माची आपरी उवाईला पसरे, ना तरीच्या वसेवरी आपुलेपणा. का कुर्माची आपरी, कुर्म कसं करतो, असं खाऊ वाटलं की बाहेर जातो, चरतो, पोट भरलं की मध्ये येतो. योग्य पुरतच कार्य आहे त्याचं. स्थित प्रज्ञा जे राहते ना, योग्य पुरत, त्याला केवढं लागतं तेवढंच, आणि बाकी टाइमला ते वाईला अवयव पसरी, जगण्याकरता अवयवाला पसर करतो. आणि त्या सुखाचा आनंद घेण्याकरता, दुःख तर त्याच्या चित्ताला लागत नाही, जरी सुखाचा आनंद घेण्याकरता त्या सुखामध्ये आपले इंद्रिय पसरतो. आणि परत नकोस वाटलं जे विषयांते जे आहे त्याच्याकरता त्याची इच्छा सुद्धा नाही, ना तरी इच्छा वसे आवरी आपुले आपण पण. म्हणजे आता म्हणायचं काय, इंद्रिय ताब्यात आले त्याचे असं म्हणायचं. आणि आतापर्यंत काय होतं, इंद्रियाच्या मध्ये अधीन, आपण इंद्रियाचे अधीन झालो म्हणून आपल्याला आपली बुद्धी बळकट होत नाही. बुद्धी बळकट होत नाही, मन आवरत नाही. मन आवरत नाही, अहंकाराला तर दातकळी बसते माणसाला. राग आला की एवढा राग की दातकळीच बसून जाते त्याला, नाही तर राग आला की, कारण आवरत नाही. आणि चित्त कुणाच्या बापाला कळत, चित्त म्हणजे कुणाच्या बापाला कळत, ही अशी भाषा होऊन जाते. कारण एक काम अवस्थेमध्ये मनुष्य विषयामध्ये जर गुंपला तर एवढी बुद्धी नाश होते, लक्षात असू द्या. म्हणून बुद्धी ज्याची बळकट आहे, ज्याची स्थिर झालेली आहे, बुद्धीने समता प्राप्त करून गेली आहे, बुद्धीने परमात्म्याला पूर्णपणे जाणलेली आहे, तीच बुद्धी, तिचं वागणं कसं असतंय, त्या स्थित प्रज्ञाचं वागणं कसं असतंय, कुर्म विचाराचे कुर्मावनी विचार असतो. कुर्माची आपरी वाईला अवयव पसरे, ना तरी इच्छा वसे आवरी आपुले पप आपण. तैसे इंद्रिय पेटे होती, जयांचे मणितेले करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. इंद्रिय सांगले की आपण देत नाही, आपण सांगलं तसे इंद्रिय वागतात, त्याला स्थित प्रज्ञा प्राप्त झाली म्हणून समजावं. नाहीतर भूक लागली मला, म्हणजे कोणाला लागली भूक, इंद्रियांना, मनानं जाणीव केलं. आलं की लोक पळते, आलं की लोक पळते, आलं की लोक पळते. इंद्रियाला आपण सांगलं की ऐकलं पाहिजे इंद्रिय, आणि ज्याचे इंद्रिय ऐकतात
त्यालाच स्थित प्रज्ञा प्राप्त झाली असं म्हणून समजायचं असतं. त्याचं हे लक्षण घ्यायला तेव्हा, नाहीतर आपण आलं हो प्रत्येक इंद्रियाचं बोलतो, एकच इंद्रिय नाही, प्रत्येक इंद्रिय. म्हणून तैसी इंद्रिय आपोती होती जयाचे म्हणितले करीती. तसे इंद्रियाधीन होतात त्याच्या, त्यांनी म्हणलेलंच करणार. तयाची प्रज्ञा जाणे स्थिती पातळी असे हे लक्षण आहे, लक्षात असते. स्थित प्रज्ञा ज्याला प्रगट झालेली असते, बसला निवांत, त्याला कोणी आठवण करून द्यावं लागेल. काही काम आले का चमल्या काय आहे चांगलं तरच करणार, मग नाही तर निवांत. त्याचं लक्षण आहे ते तयाची प्रज्ञा जाणे स्थिती पातळी असे. अर्जुना आणखीही एक सांगेन ऐक कौतिक, जे विषयांचे साधक त्याची नियमे. ज्या विषयाला अर्जुना अनेक एक सांगतो, जे साधक विषयाला नियमपूर्वक सांगतात, म्हणजे विषयाला सोडतात. श्रोत्रादिंद्रिये आवरती परिरसने नियम न करती, ते सहस्त्रदा कवळी जाती विषयी. काही वेळेस साधक असे प्रयत्न करतात, इंद्रियाला ऐकून छोटे भक्ती गोष्ट ऐकून म्हणून कान बंद केले, तोंडाला मोकळं सोडतात. मग तोंडाला नको आज उपास आहे म्हणून बंद केले. श्रोत्रादी इंद्रिये आवरती परिरसने नियम न करती. रसना म्हणजे जीवीची जेवण भोजन. ते सहस्रदा कवळी जाती विषयी असं सांगितलं. ते हजारो वाऱ्या वेळातात त्या विषयामध्ये. जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुनी उदक घालीजे, तरी कैसे नास पाविजे तया वृक्षा. असं कुठं वर 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 केलं ना, कुठं बुद्धी सागरासारखी होते का? वरी वरी फांटे फांटे हाणायचं म्हणजे झाड कोणतं नको वाटतं तुम्हाला? उदाहरणामध्ये हिवराचं, मग त्याचे फाटे फाटे हाणायचं, खाली सकाळी पाणी द्यायचं. झाड वाळलं का? वरी तर खुललं, खालून पाणी चालूच. झाड वाळलं का? नाही, टवटवीत अंकुर निर्माण होते. असं कुठं वरी वरी तैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनी नासून निपजे तया वृक्षा. तो उदकाची बळे अधिके जैसा आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषयो पोके रसनाद्वारे. म्हणून रसना सुरुवातीला विषय इंद्रिय कान आणि रसना, रसना आणि गप्प बसना. लक्षात बसलं का? ही रसना जे द्वार आहे ना, तैसा मनासी विषयो पोके रसनाद्वारे. मनाला विषय प्राप्त होतो. मन कशाला आवरण? मग नाही आवरणार. येरा इंद्रिये विषय तुटे, तैसा नियमून ये रसे हटे. जे जीवन हे नघटे येणे विन, त्याच्यामुळेच हे जीवपणा कधी जात नाही. हे जीवाला जीवपणा कधी तुटत नाही. याचं कारण काय? आपले विषय आवरत नाही, म्हणून विषयाला आवरत जावं. इंद्रियाला घालावा, मनाला कळवावं, बुद्धीला पुष्टी द्यावी, बुद्धीला ज्ञान व्हावं. जी बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर प्राप्त झाली तीच बुद्धी अर्जुना तरी परब्रह्म अनुभवे होऊन जाईजे. तीच बुद्धी परब्रह्माचा अनुभव घेऊन जावते. जय शरीर भाव नासतींद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतती प्रकट होय कुंडली कवर रे. याच वेळेस मग अर्जुना हा स्वभाव कसा ऐसियाही नियमाते पावे. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू न ये रस हटे. जे जीवन हे न घटे येणे विन. म्हणून बाबा मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे, अशा नियमाला प्राप्त करून घे. तै परब्रह्म अनुभवे होऊन जा. आणि मग बघ तै शरीर भावना सती, विषय इंद्रिय विषय विसरती. आणि तुमचं बीज मंत्र घेत चला आता. प्रगट होये मग ते सोहम भाव प्रकृती प्रगट होती तेव्हा. नाहीतर किती दिवसापासून जप करला. अरे जप करला रे बाबा,
व जप करला याचा हात की पालवडाला ओढून खुडाला आणि खालून पाणी विषयाचं चालू आहे. मग मला सांगा कसं काय ती प्राप्त भेटल? अरे असं करू नका. मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमात अरे स्वभावानं असा नियमाला प्राप्त करून घे जेणेकरून परब्रह्माचा अनुभव व्हावा. मग बघ एक बार परब्रह्माचा अनुभव झाला रे झाला, शरीर भावना असून जाते, इंद्रिय विषय विसरतात आणि सर्वत्र मी आहे ही भाव प्रतितीला येतो आणि प्रगट होतो. आणि प्रगट झालं त्यालाच स्थित प्रज्ञा म्हणतात. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.